या ठिकाणी जोपर्यंत जस्टिस अचलिया कमिटी आतापर्यंत ज्यांनी या संदर्भातले रिपोर्ट दिले तरी पोस्टमॉर्टम रिपोर्टचा आधार घेतला, कोणी विसेराचा आधार घेतलेला नाही. पण जस्टिस अचलियांची समिती आपण या ठिकाणी नेमलेली आहे आणि जस्टिस अचलियाच्या समितीला आपण या संदर्भातली टर्म्स ऑफ रेफरन्स दिलेल्या आहेत. मी आपल्याला सांगतो, निश्चितपणे जर याच्यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूच्या संदर्भात पोलिसांच्या मारहाणीत तो मृत्यू झाला किंवा त्याच्यामुळे तो मृत्यू झाला असं अचलिया कमिटीच्या रिपोर्टमध्ये आलं तर व्हिसेरात काय आहे हेही बाजूला ठेव आणि त्या पोलिसांवर कारवाई केली जाईल. आता आपण तुम्हाला माहिती आहे यामध्ये पोलीस निरीक्षक आणि 4 लोकांना ऑलरेडी सस्पेंड केलेलं आहे. पण जर अचलिया कमिटीने सांगितलं तर मनुष्यवधाचा गुन्हा देखील त्यांच्यावर दाखल केला जाईल. आता त्यातला प्रश्न एवढाच आहे की व्हिसेरा आणि मूळ रिपोर्ट याच्यामध्ये विसंगती आहे. बीड मधला आपल्याला प्रकरण माहिती आहे. या संदर्भात पोलिसांनी विशेषतः सीआयडीचं मी अभिनंदन करेन की सीआयडीने अतिशय आधुनिक तंत्रज्ञान याच्यामध्ये वापरलं. ज्या ठिकाणी जे सीडीआर वगैरे किंवा जो काही डेटा होता हा डिलीट केलेला डेटा होता, डेटा नव्हता. पहिल्यांदा फोन शोधून काढले, शोधून काढलेल्या फोनमधनं डिलीट झालेला डेटा हे नवीन तंत्रज्ञान वापरून ते रिट्रीव्ह केलं आणि त्यातनं खऱ्या अर्थानं ही केस अतिशय फुलप्रूफ अशा प्रकारची केस झाली आहे. मी या सभागृहाला आश्वस्त करू इच्छितो की यातले जे गुन्हेगार आहेत ज्यांनी अतिशय निगरूणपणे संतोष देशमुख यांची हत्या केली आहे, या गुन्हेगारांना जी सर्वोच्च शिक्षा आहे ती होईल याकरता सगळे प्रयत्न राज्य सरकारच्या वतीनं केले जातील हे देखील या निमित्ताने मी सांगतो. खरं तर अक्षय शिंदे याच्या संदर्भात आपण याच्या आधीच मी बोललो आहे, त्यामुळे आता पुन्हा त्याच्यावर मी बोलत नाही. नागपूर दंगल प्रकरणावर देखील मी यापूर्वी पूर्ण निवेदन या ठिकाणी केलेलं आहे. पण आता एवढंच सांगतो की 107 आरोपी याच्यामध्ये पकडलेले आहेत. त्यातले 12 आरोपी हे ते आरोपी नाही म्हणतायत, त्यांना ते विधी संघर्षित बालक असल्यामुळे त्यांना अटक करण्यात आलेले नाही, इतरांना अटक करण्यात आले. प्रशांत कोरटकरचा विषय मी सांगितलाय. हा जो विक्रम गायकवाड यांचा विषय आपण मांडला हा ऑनर किलिंगचा विषय नाहीये. या विषयामध्ये आपण जर बघितलं तर या विक्रम गायकवाड यांना हा जो काही अनुज मल्हारी चव्हाण आहे यांनी हात उसने पैसे दिलेले होते आणि त्या पैशातनं हा व्यवहार झाला. त्याचा इंटरकास्ट मॅरेज झाला, पण त्या मॅरेजचा या पूर्ण याच्याशी कुठलाही संबंध नाहीये. या संदर्भात पूर्ण सगळे पुरावे आलेले आहेत आणि हा पैशांच्या देवाणघेवाणीवरनं त्यांचा तो दुर्दैवी खून त्या ठिकाणी झालेला आहे. आणि राज्यामध्ये एकूण 2024 मध्ये 3 घटना ऑनर किलिंगच्या झाल्या ज्या 23 पेक्षा कमी आहेत. त्यामुळे घटना त्या वाढतायत असं म्हणणं काही योग्य होणार नाही. हुक्का पार्लरच्या संदर्भात आता सकाळीच आपण त्या संदर्भात आपल्या प्रश्नोत्तर तासात भरपूर चर्चा केली असल्यामुळे आपण त्याच्यात लक्ष देऊ. दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल घोटाळा हा खरोखर मला असं वाटतं की अतिशय ज्याला म्हणतात म्हणजे शब्द योग्य नाही पण गमतीशीर आहे की काही व्यक्ती नुसता नाव वापरून वेगवेगळ्या राज्यांना देखील गंडवू शकतात. त्याचा हा एक उत्तम नमुना आहे की यांनी असा आव आणला की जणू काही हा दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल हा अधिकृतच सोहळा आहे आणि वेगवेगळ्या राज्यांमध्ये जाऊन त्यांच्याशी त्यांनी पार्टनरशिप केली आणि त्यातनं पूर्ण घोटाळा केला. आता दोन्ही आरोपी पकडलेले आहेत, त्यांचे खाते गोठवण्यात आलेले आहेत आणि त्यावर कारवाई ही चाललेली आहे. अध्यक्ष महोदय, या निमित्ताने महसूल विभागाच्या संदर्भात देखील चर्चा झाली आणि वाळू चोरट्यांचा विषय बऱ्याच लोकांनी या ठिकाणी मांडला. वाळूच्या संदर्भात एक नवं धोरण हे अगदी अंतिम टप्प्यात आहे. पुढच्या आठवड्यात कधीही हे धोरण या ठिकाणी आपण जाहीर करतो. हे धोरण करत असताना 2 प्रयत्न आपण केले आहेत की वाळू तस्करीला त्या ठिकाणी इन्सेंटिव्ह मिळू नये.
नाही ते करणं परवडू नये अशा पद्धतीनं या धोरणाची आखणी आपण करतो आणि कालच धोरण होतपर्यंत आपल्या ज्या विविध घरकुलाच्या योजना आहेत, प्रधानमंत्री आवास योजना असेल किंवा इतर योजना असतील राज्याच्या, या सगळ्या योजनांच्या जे आपले लाभार्थी आहेत त्यांना वाळू मिळाली पाहिजे या संदर्भात माननीय महसूल मंत्र्यांनी कालच त्याचा निर्णय घेतलेला आहे। एक जालन्याचा विषय खोतकर साहेब आपण मांडला होता की ज्याच्यामध्ये कोणाचाही जमिनी कोणाचे नावावर झालेले आहेत। खरं म्हणजे या ठिकाणी जालना शहरातील सर्वे क्रमांक 553, 58, 59, 60 या सर्वे नंबरमधील खरेदी विक्री व्यवहार, नवीन लेआउट मान्यता, फेरफार नोंद अशा संदर्भात विभागीय आयुक्त यांचा अहवाल व फाटक कमिशनच्या शिफारसी अंतिम होईपर्यंत या सगळ्या सर्वे नंबरमधील सगळ्या व्यवहारांना स्थगिती देण्यात आलेली आहे। त्यामुळे त्या संदर्भात जेव्हा अंतिम अहवाल येईल त्यानंतरच त्या संदर्भातली पुढची कारवाई